जिल्हा परिषद परिसरात कर्मचारी आपले वाहन शिस्तीने लावत नसल्याने ही वाहनं परिसराबाहेर लावण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले। परंतु रस्त्यावर वाहन पार्किंग करताना पोलीस विभागाची नो पार्किंगची वाहन येऊन आपली गाडी उचलून तर नेणार नाही ना, अशी भीती दिवसभर कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून राहते आहे। त्यामुळे कुठे आनंदाचं तर कुठे संतापाचं वातावरण पाहायला मिळते आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे। कर्मचाऱ्यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या बाहेर रस्त्यावर लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या परिसराबाहेर रस्त्यावर वाहन लावावे लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। अमरावती जिल्हा परिषदेतील प्रशासकीय यंत्रणा, वाहतूक, पार्किंग व्यवस्था अनेक वर्षांपासून ढेपाळलेली आहे। त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांनी केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। 2020 मध्ये बबलू देशमुख अध्यक्ष होताच प्रशासन व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत। पहिल्याच दिवशी त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांना भेटी देऊन दहशत निर्माण केली, तर जिल्हा परिषद परिसरात वाहनं शिस्तीने उभी केली जात नसल्याने, आडवी तिडवी वाहनं लावली जात असल्याने परिसरातील वाहनं थेट जिल्हा परिषदेबाहेर लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। जिल्हा परिषद परिसरात एका बाजूने 2 चाकी वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था असावी, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।